हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6 वाजले आहे. मी सकाळी उठले. हनुमान जयंती आणि शनिवार पण आहे आणि आज पौर्णिमा पण आहे. बघा, एकाच दिवशी सगळं कसं जुळून आलेलं आहे. ते मी 6 वाजता उठली. फटाफट आता मी तयारी करेल, कारण की मला पुढचे भरपूर सारे काम आहे. आता फटाफट फ्रेश होईल मी. आता फ्रेश झाली. आता मला थोडीशी ब्रश वगैरे करायचं आहे. आता मी पटापट ब्रश वगैरे करून घेते, म्हणजे फटफट आवरून म्हणजे पुढचे कामं लागतील मागे. आता मी पटकन गरम पाणी करून घेते, कारण की मी रोज उठल्या गरम पाणी पिते सकाळी. माझं गरम पाणी पिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होतच नाही, म्हणून सकाळी उठली का पहिले गरम पाणी करते मी पिण्यासाठी. गरम पाणी पिलं का सकाळी सकाळी पोट पण साफ होतं आणि पण दिवसभर जे पण खातो ते पचतं. म्हणून लिंबू आणि हनी टाकते त्याच्यामध्ये मी, की म्हणजे आपण दिवसभरचं जे बी खातो ना ते सगळं पचतं व्यवस्थित असं. म्हणून आता मस्त गरम पाण्यामध्ये सगळं टाकून आता मी सिप करून पिणार आहे. ते गरम असतं म्हणून थोडं कपडा लावून घेते ग्लासाला. पण आता पटापट पिऊन आम्हाला आंघोळ करायला जायची. आता मी आंघोळ करून आली. फटाफट तयारी करायला आता मी, कारण की आता वाजले 7 वाजले. आता तयार व्हायचे फटाफट. आणि भव्यांचं स्कूल पण आहे, त्याच्यामुळं त्याला पण रेडी करावं लागेल. पण त्याच्या आधी मला सगळ्या आधी मंदिरात जायचं, त्याची तयारी करावं लागेल. मी आता रेडी झाली आहे मस्तपैकी. बघा, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान वाटतंय सकाळी उठल्यानंतर. चेहरा पण खूप सुंदर दिसतोय. चला मग आपण बाहेर जाऊ. आता मी निघाली आहे बाहेर जाण्यासाठी, कारण की मला आज रुईचे पानं आणायचे. आमच्या जवळपासच रुईचे पानं बी भेटतात, म्हणून मी चालली. सूर्याचा प्रकाश किती सुंदर दिसतोय सकाळी सकाळी, पण तुम्हाला मोबाईलमध्ये कॅप्चर नाही झाला. आता मी चालली रुईचे पानं बघायला. इकडं पुढे बघितलं होते मी, रुईचे पानं असेल तर बरं होईल, कारण की आज शनिवार आहे आणि हनुमान जयंती पण आहे. तर मला रुईच्या पानावर राम राम करून मस्त 11 पानं पाहिजे होते. हे बघा, स्टार्टिंगलाच रुईचं झाड दिसलं मला. आता मी रुईच्या झाडाची पानं फटाफट तोडती. 11 पानं घ्यायची होती. मी ते पानं घेतली आणि आता मी वरती चालली परत. सकाळचे वाजले 7. आता मी घरात आली, वॉश केले पूर्ण भांडं वगैरे आणि ते पुसून वगैरे घेतले व्यवस्थित. त्याचा चीक पण निघतो, काळजी घ्यायची की ते चीक हाताला नाही लागला पाहिजे. आता हे सगळे वळून घेईल मी. माळ बनवली बघा, किती सुंदर दिसते इथे माळ. आता त्याच्यावर मी ना एकदम मस्तपैकी राम राम, प्रत्येक पानावर एक पानावर राम राम लिहिणार आहे. कारण की म्हणजे मोबाईलवर वाचलं बी होतं की असं या रुईच्या पानावर राम राम लिहायचं आणि शनी मंदिरात ही शनीला माळ घालायची असं. आणि शनिवार पण आहे. हा खूप चांगला योग जुळून आला आहे, त्याच्यासाठी मी आता याच्यावर पूर्ण पानांवर राम करून नाव लिहिणार आहे. बघा किती सुंदर दिसतंय ना, राम 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 लिहिले नाव तर. आणि ह्या 11 पानांची माळ आहे माझी. याच्यानंतर मला फटाफट प्रज्ञेशला भव्यमला उठवायचे. आता सॉरी, त्याचे 2 नाव आहे, प्रज्ञेश आणि भव्यम. आता भव्यमला उठवते आहे. आता 7 वाजले. फटाफट याला उठवून तयार करायचे. याला नाटक करतोय, उठायला लवकर उठत नाही. पण त्याला बोलले की आपण आज मंदिरात जाणार आहे, म्हणून पटकन आवर. म्हणून पटकन उठला. त्याला म्हटलं उठ पटकन, फ्रेश व्हायचं आहे तुला. परत त्याला स्कूलला पण सोडायचं होतं. आज त्याची स्कूल पण होती, आज सॅटर्डे तरी पण, कारण की 9 ते 11:30 त्याची शाळा असते. बघा, आम्ही मंदिरात जायला तयार झालो. भव्यमला बी स्कूलचा ड्रेस घालून दिला, फक्त बाकी तयारी तिकडनं आल्यावर करणार होतो. आता आम्ही मंदिरात जायला निघालो. खूप छान मस्त हवा येत होती सकाळी सकाळी. सकाळचे 7:30 वाजले. आता खूप छान वाटत होतं सकाळी. वातावरण एकदम प्रसन्न राहतं. सकाळी उठले का एक वेगळीच एनर्जी मिळते लवकर उठल्यानंतर. आणि फेस पण खूप ग्लो करतो नंतर. खूप छान वाटतं. रोडावर बी एवढे जण नव्हते दिसत. सकाळची वेळ होती ना, म्हणून
किती छान झेंडे वगैरे लागले सगळीकडे, एकदम खूप खूप सुंदर दिसत होतं. मंदिर बघा बाहेरून किती छान सजवलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते, पुढं पण खूप छान मस्त सजवलेलं आहे, आतमध्ये पण होती तरी बी थोडीफार गर्दी होती मंदिरात. बघा आम्ही चाललो आता मंदिरात. हे भव्यमला मास्क घातलं कारण की सकाळच्या थंडी असते ना, तर त्याला थोडी बी हवा लागली का सर्दी खासी होतं, त्याच्यासाठी म्हणून त्याने मास्क लावलेलं आहे. अगरबत्ती ते सगळं त्याच्याजवळ सामान आहे पूजेचं. म्हटलं चला आता आम्ही मंदिरात पोहोचलो आहे. आता मी तुम्हाला हनुमानजी दाखवते. आमच्या जवळच मंदिर आहे, तिथं मी हनुमानच्या मंदिरात आली. ती बघा हनुमान मंदिर बी किती छान डेकोरेशन केलेलं आहे हनुमान मंदिरामध्ये. आता तुम्हाला हनुमानचं दर्शन होईल बघा, किती छान दिसतं हनुमान. आणि एवढं छान वाटतंय ना की पहिली माळ आमचीच होती आणि पंडितजी बी बोलला किती छान राम करून माळ बनवलेली, खूप सुंदर आहे. मस्त माळ बिळ घातली त्यांनी माझी, मला खूप छान वाटलं. नंतर मी पूजा वगैरे करून घेतली फटाफट. पूजा बिजा झाली आमचीवाली. हे बघा बाहेर बी किती छान आहे. हे दक्षिण हनुमान मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. बाहेर बी खूप छान केलेलं होतं त्याने डेकोरेशन वगैरे. घरी आली, भव्यांचा टिफिन बॉटल हे सगळं बॅगमध्ये ठेवलं, कारण की त्याची 9 वाजता स्कूल होती आणि आम्ही 8:15 वाजता घरी आलो होतो. त्याची अर्धी स्कूलची तयारी बाकीच होती, ती पूर्ण करून द्यायची होती, कारण की त्याची 9ची स्कूल आहे आणि त्याला 9 वाजता सोडावं लागतं स्कूलमध्ये. म्हणून त्याची मी बाकीची तयारी करत, त्याला नाश्ता बिष्टा सगळं दिलं. आणि मग आता त्याचे सॉक्स बूट हे सगळं घालायचं बाकी होतं, त्याच्यासाठी त्याला फटाफट रेडी करायला घेतलं मी. आणि नाटकं खूप करतो तो रेडी व्हायला सकाळी. कधी कधी खूप शहाण्यावानी पटापट तयारी करतो आणि कधी कधी ना नाटक करत बसतो, त्याच्यासाठी त्याला कधी कधी उशीर होतो. आणि लहान मुलं म्हटले का असंच राहतं, खूप त्रास देतात, पण काय करणार, आपल्याला तर करावंच लागेल ना. बिचारा तो बी लवकर उठला होता आज, फ्रेश वगैरे झाला फटाफट. त्याचे मी कपडे वगैरे मंदिरात जायच्या आधीच घातले होते. त्याच्यानंतर मग मस्ती बी खूप करत राहत होतो. त्या कॅमेऱ्याला बघून कसं करू राहिला, त्याला माहिती कॅमेरा चालू आहे असं. आय कार्ड, पाण्याची बॉटल वगैरे सगळे त्याला घातलं आणि मग आता स्कूलला जायला निघालो. मग आता त्याला मी खाली स्कूलमध्ये त्याला सोडेल मी खाली, मग तो स्कूलला जाईल त्याचा, कारण की 8:30 पावणे 9 झाले होते. मला त्याच्या स्कूलच्या टाईमवर त्याला सोडणं खूप गरजेचं होतं, म्हणून फटाफट स्कूलला सोडलं मी त्याला. ते एका बॉटलसोबत खेळूच राहिला अजून पण. चालला भव्यम स्कूलला. तिकडून आली, फटाफट नाश्ता वगैरे केला, कारण की माझे खूप सारे कामं पडले होते. मी पटपट खाऊन घेतलं, कारण की 9 वाजून गेले होते. मला कपडे धुवायचे होते, किचन आवरायचं आता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाकी सगळे कामं पडले ते पूर्ण करून घेऊन थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.